स्वारगेट बस स्थानकातील तरुणीवर अत्याचार प्रकरण आणि या प्रकरणी पुणे पीडित तरुणीचा वैद्यकीय तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे। लैंगिक अत्याचार झाल्याचं वैद्यकीय अहवालातून स्पष्ट आहे। आरोपीनं दोनदा पीडितेवर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती आहे। ससून रुग्णालयानं पीडितेचा वैद्यकीय अहवाल पोलिसांना सुपूर्द केला आहे। या सगळ्या विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडे। चंद्रशेखर, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? ससून रुग्णालयानं पीडितेचा वैद्यकीय अहवाल आता समोर आणलेला आहे। पोलिसांना हा अहवाल सुपूर्द करण्यात आलेला आहे। नक्कीच खरं तर ज्या पीडितेवरती लैंगिक अत्याचार झाला तो जो अहवाल आहे ससून रुग्णालयाचा तो आता पोलिसांना प्राप्त झालेला आहे। यामध्ये पॉझिटिव्ह असा तो अहवाल पोलिसांकडे ससून रुग्णालयाने दिलेला आहे। तब्बल 50 तास झालेले आहे त्या घटनेला, परंतु अद्याप या घटनेतील जो आरोपी आहे तो मात्र पोलिसांना अद्याप सापडलेला नाही। 21 पथकं जे आहेत त्या आरोपीच्या पाठीमागे आहेत। आरोपीचं जे मूळ गाव आहे शिरूर तालुक्यातील गोलवडी या गावामध्ये सुद्धा पोलीस जे आहेत ते ठाण मांडून आहेत। त्याचबरोबर आरोपीचे जे कॉमन कॉलर्स आहेत त्या अनेक कॉमन कॉलर्सची तपासणी जी आहे ते पोलीस परवा दिवसापासून जे आहे ते करत आहेत। पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामध्ये परवाच्या दिवशी पहाटे 5:30च्या सुमारास एका 26 वर्षीय तरुणीवरती या नराधम आरोपीने जे ते लैंगिक अत्याचार केलं होतं। फलटणला जाण्यासाठी ही तरुणी एसटीची वाट पाहत होती आणि तिला विश्वास संपादन करून शिवशाही बसमध्ये आरोपीने तिच्यावरती लैंगिक अत्याचार केला। तर या सगळ्या घटनेनंतर संतापाची लाट आपल्याला या ठिकाणी उसळलेली पाहायला मिळत आहे। आपण पाहिले की पीडितेचा जो अहवाल आहे तो ससून रुग्णालयानं स्वारगेट पोलिसांना दिलेला आहे। पोलीस मात्र अद्याप आरोपीपर्यंत पोहोचलेले नाहीत। खरं तर पोलीस जे आहेत आरोपींच्या लवकर मुसक्या आवळाव्यात या मागणीसाठी आपण पाहिलं की महाविकास आघाडीतील अनेक पक्ष जे आहेत ते सध्या रस्त्यावरती आहेत। आज सकाळी सुद्धा 10:30च्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचं स्वारगेटच्या जेले चौकामध्ये आंदोलन आहे। त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांचं सुद्धा 10 वाजता स्वारगेट बस स्थानकामध्ये आंदोलन आहे। आपण पाहिले की परवाच्या दिवसापासून ते आजपर्यंत ही जी घटना घडली पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामध्ये संतापाची लाट आहे। स्वारगेट बस स्थानक जे आहे ते राम भरोसे आहे का असं म्हणावं लागेल, कारण या बस स्थानकाची सगळी सुरक्षा व्यवस्था जी आहे या घडीची महत्वाची बातमी समोर येते। चंद्रशेखर माफ करा मध्येच थांबवतीये। पुणे स्वारगेट अत्याचार प्रकरणी पोलिसांकडून आता तपास केला जातोय। पोलिसांची तुकडी आरोपीच्या शोधाकरता रवाना झालेली आहे। 21 पथकं या ठिकाणी तैनात करण्यात आल्याचं देखील कळतंय। आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी या सगळ्या संदर्भात अपडेट दिलेलं आहे। पुणे स्वारगेट अत्याचार प्रकरणी पोलिसांकडून आता तपासाला वेग आलेला आहे। पोलिसांची तुकडी आरोपीच्या शोधाकरता रवाना झालेली आहे। चंद्रशेखर, तुम्ही जसं म्हणताय की जवळपास 21 पथकं आरोपीच्या मागावर आहेत, तपास करतायत। आरोपी एकूणच स्ट्रेसिंग काही होतंय का? सीसीटीव्ही फुटेज काही या सगळ्या संदर्भात मिळतंय का? याविषयी काही अपडेट आहेत का? 21 पथकं तैनात आहेत, आरोपी 2 दिवस झाला तरी सापडत नाहीये। नक्कीच हा जो आरोपी आहे गाडे नावाचा तो आरोपी राज्यातील अनेक बस स्थानकावरती अशाच पद्धतीचं कृत्य करत असल्याची माहिती समोर आलेली आहे। आरोपीच्या विरोधामध्ये तब्बल 10 गुन्हे जे आहेत चोरीचे त्याच्यावरती दाखल आहेत। हा जो आरोपी आहे तो पोलिसाच्या वेशेमध्ये सुद्धा नागरिकांना भूलथापा देत असल्याची सुद्धा माहिती समोर येत आहे। खरं तर पोलीस जे आहेत श्रीगोंदा, दौंड, अहमदनगर, अहिल्यानगर त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या बस स्थानकामध्ये छापेमारी करत आहेत। हा आरोपी जो आहे तो बस स्थानकावरतीच असल्याची माहिती जी आहे ती पोलिसांना आहे। आपण पाहिलं की राज्यभरातील अनेक बस स्थानकामध्ये आरोपीनं अशाच पद्धतीचे आणखीन काही गुन्हे केलेत का हे आरोपी पकडल्यानंतर समोर येणार आहे। खरं तर आरोपी जो आहे तो
अत्यंत चाणक्य आहे. काल परवाच्या दिवशी 3 वाजता आरोपीने जो आहे तो त्याचा मोबाईल बंद केलेला आहे. 3:05 त्याचा मोबाईल बंद आहे. तेव्हापासून तो आतापर्यंत आरोपीने त्याचा मोबाईल जो आहे तो चालू न केल्यामुळे पोलिसांना तपासासाठी अनेक अडथळे जे आहेत ते निर्माण होत आहेत. त्याचबरोबर कॉमन कॉलर जे आहेत त्यांची तपासणी पोलीस करत आहेत. परंतु पोलिसांना एक महत्त्वाचा दुवा जो आहे तो आता सापडलेला आहे. आरोपीचे जे शूज आहेत ते पोलिसांनी जप्त केलेले आहेत. घटना ज्यावेळेस अत्याचार करण्याची ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस आरोपीनं हेच शूज जे आहेत ते परिधान केलं होतं. अगदी. शिवशाही बसमध्ये हा सगळा प्रकार झाला होता. आरोपीचे कपडे सुद्धा पोलिसांनी जप्त केल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे. परंतु निश्चित. आरोपी अद्याप पोलिसांना सापडलेला नाही. पोलीस जे आहेत ते जंग करून आरोपीच्या पाठीमागायचे लागले. निश्चित. चंद्रशेखर, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.